मतदार यादी अचूक करण्यासाठी प्रशासन सज्ज. ठाणे जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून या पार्श्वभूमीवर आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांनी जिल्ह्यातील सद्यस्थितीतील मतदार संख्या, मतदार केंद्रांची रचना आणि आगामी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या विविध टप्प्यांची सविस्तर माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी माहिती देताना सध्या ठाणे जिल्ह्यात एकूण मतदार संख्या 74,72,270 इतकी असल्याचं सांगितलं. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 39,56,586 तर महिला मतदारांची संख्या 35,14,218 एवढी असून याशिवाय जिल्ह्यात 1,466 इतर मतदार, 1,016 अनिवासी भारतीय मतदार, 2,05,329 तरुण मतदार, 40,082 दिव्यांग मतदार आणि 52,220 ज्येष्ठ नागरिक मतदारांची नोंद आहे. जिल्ह्याचा सरासरी जेंडर रेशो 888 इतका असून ओवळा माजिवडा हा 5,72,958 मतदारांसह जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार असलेला मतदारसंघ ठरला आहे. तर सर्वात कमी मतदार उल्हासनगर मतदारसंघात असून येथे 2,94,314 मतदार आहेत. मतदान केंद्राच्या रचनेबाबत बोलताना जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांनी जिल्ह्यात सद्य परिस्थितीत एकूण 6,994 मूळ मतदान केंद्र असल्याचं सांगितलं. आगामी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकाची माहिती देताना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी या कार्यक्रमासाठी 1 ऑक्टोबर 2026 हा अहर्ता दिनांक निश्चित करण्यात आल्याचं सांगितलं. या मोहिमेची पूर्वतयारी, कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आणि आवश्यक छपाईचं काम 20 जून ते 29 जून या कालावधीत पूर्ण केलं जाणार आहे. त्यानंतर 30 जून ते 29 जुलै या काळात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेटी देतील. प्रशासकीय प्रक्रियेनुसार 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रांचं सुसूत्रीकरण केलं जाईल आणि 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नागरिकांना आपले दावे आणि हरकती 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत दाखल करता येणार आहेत. कमिशनर असतील, नगरपालिका नगरपंचायतचे CEO असतील यांच्यासोबत माझी बैठक झालेली आहे. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी आणि आपल्याला जे समितीनिहाय, कारण काही समित्या आता काही गठीत केल्यात आणि काही होणे बाकी आहे, तर त्या समितीनिहाय कसं कामकाज करायचं आहे या पद्धतीनं समन्वय बैठक माझी झालेली आहे आणि त्या पद्धतीनं सूचना देण्यात आलेल्या. दोन्ही जिल्ह्यांचा व्याप मोठा असल्यामुळे समन्वयामध्ये हे काम व्यवस्थित पार पाडलं जाईल या पद्धतीचं नियोजन करण्यात येत आहे. आदर्श आचारसंहिता फॉलो करण्यासाठी आपण प्रत्येक महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत यांना कळवलेलं आहे आणि इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन्स काही आलेल्या आहेत. 2016 आहे, त्याच्यानंतर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह गाईडलाईन्स आल्या होत्या, त्या सगळ्या शेअर केल्या. त्यांचे जे काही प्रश्न असतील त्या पद्धतीने त्यांना सांगितलेलं आहे. त्यामध्ये मुख्यत्वे एक भाग जो येतोय की ज्या सभा नियोजित आहेत, म्हणजे GB असेल किंवा त्यांच्या काही मासिक सभा वगैरे असतील, दुसऱ्या काही नियोजित सभा असतील, तर त्यामध्ये इलेक्शन कमिशनचे गाईडलाईन आहेत की जर आवश्यकता असेल त्याची आवश्यकता बघून जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेऊनच अशा सभा घ्याव्या. तर त्या पद्धतीने सूचना देण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून आचारसंहितेचा भंग होणार नाही. त्या पद्धतीचा त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर त्यांना अजेंडा घेऊन तो इकडे प्रस्ताव द्यायला सांगितलेला आहे आणि आल्यानंतर त्याची तपासणी करून त्या पद्धतीने त्यांना अटी शर्तीवरती मान्यता देण्यात येईल. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवार यांनी आज ठाणे महापालिकेस भेट देऊन महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न, मूलभूत सुविधा तसंच इतर बाबींचा सविस्तर आढावा घेतला. दरम्यान सफाई कर्मचारी हा सर्वात महत्त्वाचा घटक असून सफाई कर्मचाऱ्यांसाठी ठाणे महानगरपालिका राबवत असलेल्या योजना या अभिमानास्पद असून इतर महानगरपालिकांनी देखील याचं अनुकरण केलं तर सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न राहणारच नाहीत असं वक्तव्य केले. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवार यांनी महापालिकेच्या अरविंद पेंडसे सभागृहात त्यांनी पालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.
ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे या दिवशी 10 कर्मचाऱ्यांचा गुणवंत सफाई कर्मचारी म्हणून सन्मान, सफाई कामगारांसाठी घरं, त्यांच्या वारसांना शैक्षणिक अर्हतेनुसार पदावर सामावून घेणं, आरोग्यविषयक सुविधा, पदोन्नती, आतापर्यंत वारसा हक्कानं दिलेल्या नियुक्त्या यांची सविस्तर माहिती उपायुक्त जिजू गोदेपुरे यांनी आयोगासमोर मांडली. सफाई कर्मचारी हा महत्त्वाचा घटक असून शहर स्वच्छ ठेवण्याचं काम ते सातत्यानं करत आहेत. तसंच महापालिका देखील सफाई कर्मचाऱ्यांना असलेल्या समस्या तातडीनं मार्गी लावत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. या बैठकीत ज्या सफाई कर्मचाऱ्यांनी निवेदनं सादर केली त्या निवेदनांवर 15 दिवसात अहवाल आयोगासमोर सादर करण्याचे निर्देश त्यांनी महापालिका प्रशासनास दिले आहेत. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांसाठी उत्कृष्ट सफाई कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करणं, मासिक वेतन वेळेवर अदा करणं, सफाई कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरचे फायदे हे सेवानिवृत्ती दिवशीच दिले जातात. सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य साधनं दिली जातात. कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. तसंच महिला कर्मचाऱ्यांची मॅमोग्राफी तपासणी केली जाते. या सुविधांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या उपाध्यक्षांनी समाधानही व्यक्त केलं. संदर्भात कशा प्रकारे सफाई कर्मचाऱ्यांची कामं केली जात आहेत, की कोणती निवेदनं आपल्याला आज प्राप्त झाली आहेत, घरासंदर्भात सफाई कर्मचाऱ्यांचा कसा महानगरपालिकेचा अप्रोच आहे, काय सांगा? महानगरपालिकेने सफाई कर्मचाऱ्यांना जे काही घरं दिली, उर्वरित जे घरं लवकर देण्याचं त्यांनी सांगितलं, त्यात तसे निर्देश सफाई कर्मचारी आयोगाने दिले. विशेषतः ठाणे महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी आणि जे काही शासनाचे धोरण आहे त्याची अंमलबजावणीसाठी ठाणे महानगरपालिकेचं कार्य अभिमानास्पद असल्याचं मला दिसून आलं. तर आज कोणकोणत्या प्रकारची निवेदनं प्राप्त झाली आहेत? आज मृत पावलेल्या 3 जणांच्या व्यक्तींना काही निधी मिळावा, त्यात महापालिकेने त्यांना 10-10 लाख रुपये अदा केलेले आहे. तर अजून कोणकोणत्या लाड बागे समितीच्या शिफारशीनुसार जे काही प्रकरणं थांबली ती फक्त वादग्रस्त आहे, बाकीचे सर्व बाकी न्यायप्रविष्ट इतर जे प्रलंबित होते ते सर्व ठाणे महानगरपालिकेने मार्गी लावलेले असल्याचे सांगितले. तर आज इतर कोणकोणत्या विषयासंदर्भात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची आपली चर्चा झाली आहे आणि कोणकोणत्या विषयासंदर्भात आपण अधिकाऱ्यांना आदेश दिले? सफाई कर्मचाऱ्यांच्या आवासाचा जो प्रश्न आहे तो तात्काळ निकाली व्हावा, लाड बागे समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी तात्काळ व्हावी, सफाई कर्मचाऱ्यांना शिक्षणानुसार पदोन्नती मिळावी. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
2008 मधील रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. तब्बल 18 वर्षांनंतर हा निकाल ठाणे मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयानं गुरुवारी दिला आहे. यामुळे राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळालाय. 2008 मध्ये कल्याण स्थानकावर मनसेनं मोठं आंदोलन केलं होतं. त्यावेळी परप्रांतीय उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप होता. तसंच रेल्वेचं नुकसान केल्याचाही त्यांच्यावर आरोप होता. राज ठाकरे यांनी मनसैनिकांना भडकावणारं आवाहन केल्याचा दावा याचिकेत केला होता, परंतु न्यायालयानं ठोस पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. ठाकरे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनाही या प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे. स्वतः राज ठाकरे आज न्यायालयात सुनावणीसाठी हजर होते. रेल्वे भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्या, परप्रांतीयांची भरती करू नका अशी भूमिका मनसेनं घेतली होती. यासाठी 2008 मध्ये मनसेनं तीव्र आंदोलन केलं होतं. यावेळी परप्रांतीयांना मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणी आज सुनावणी पार पडल्यानंतर राज ठाकरेंना निर्दोष ठरवण्यात आलं. मनसेच्या कार्यकर्त्यांवर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मारहाण केल्याचाही आरोप होता. सरकार पक्षाकडून जो पुरावा दाखल केला त्यावेळी आरोपी क्रमांक 1 ते 7 प्रत्यक्ष त्यावेळी तिथे हजर होते किंवा त्यांनी कोणालाही मारहाण केली किंवा ते मनसेचे कार्यकर्ते होते, यातील काही सरकारी पक्षाला सिद्ध करता आलं नाही. परप्रांतीय विद्यार्थी परीक्षेला आले होते याचाही पुरावा सरकारी पक्षाला देता आला नाही, असं वकिलांनी न्यायालयाबाहेर बोलताना सांगितलं. ची घटना झाली याचाही कुठलाही संबंध सरकार पक्षाला दाखवता आलेला नाही. या सगळ्या कारणांमुळे सगळ्या आरोपींना निर्दोष सोडलेला आहे. सरकारकडनं प्रयत्न केले गेले, परंतु मगाशी जे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ती सीडी जी होती त्या सीडीला कवडीचीही किंमत देता येणार नाही. हे कोर्टाचे शब्द आहेत की त्या सीडीला कोणत्याही कवडीचीही किंमत देता येणार नाही. पुरावा कायद्याला अभिप्रेत असलेला जो सीडीच्या संदर्भातला पुरावा आहे तोही पुरावा सरकार पक्षाने कोर्टात दाखल केलेला नाही. त्यामुळे ही सीडी जी हा जो प्रकार आहे हे संपूर्ण काल्पनिक कपोलकल्पित कथानक आहे. आपण बघू शकतो एकंदर पाहिलं ठाण्यातील गावदेवी प्रभाग समिती कार्यालयाजवळील गावदेवी भाजी मार्केटमध्ये आज पहाटे सुमारे 3:45 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील एक जवान आणि एका सुरक्षा रक्षकाच्या जवानाचा मृत्यू झाला असून यामध्ये 2 जवान जखमी झाले. या दुर्घटनेत काळू शंकर गाडेकर वय वर्ष 53 ठाणे महानगरपालिका आरक्षक तर सागर शिंदे वय वर्ष 43 ठाणे महानगरपालिका अग्निशमन केंद्र स्थानक अधिकारी यांचा मृत्यू झाला असून सुजित पष्टे ठाणे महानगरपालिका अग्निशमन केंद्र स्थानिक अधिकारी समीर जाधव तसंच तांडेल हे जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींना तातडीनं छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दलाच्या 5 गाड्या, जम्बो वॉटर टँकर, 2 रेस्क्यू वाहनं आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि महानगरपालिकेच्या रुग्णवाहिका देखील या ठिकाणी उपस्थित होत्या. अग्निशमन जवान आणि आपत्ती व्यवस्थापन पथक आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या आगीमुळे भाजी मार्केटमधील दुकानांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून आगीचं प्रमाण आणि नुकसानीचं सविस्तर मूल्यांकन सुरू आहे.